बालापुर बहुत बड़ा मेडिकल रिपोर्ट सब लेके आए देखो। तो Praise कुछ the Lord, बड़ा, church. बड़ा गवाही देने के लिए ना। ये टेस्टिमनी बहुत बड़ी है, मैंने अभी तक किसी को भी नहीं बताया। आई सेड इसमें पहला राइट लॉर्ड का है, सेकंड मेरी कलेशिया का है। अभी तक मैंने किसी को भी नहीं बताया। जस्ट लाइक अभी कल की ही परसों की मीटिंग में ही पास्टर जी से डिस्कस कर रहा था कि ये गवाही चर्च में देनी है कि नहीं देनी चाहिए। सो आई गॉट एन ग्रीन सिग्नल कि मैं इसको दे सकता हूँ। इफ़ वी ऑल आर अवेयर कि पिछले हफ्ते मैं यहाँ पे आया नहीं था एंड उसके लास्ट 10 से 15 दिन पहले थोड़ी कुछ की तबीयत थोड़ी सी डाउन थी। कुछ एक स्टोन डिटेक्ट हुआ था उसके एब्डामेन में, किडनी में स्टोन था। तो वो स्टोन को लेकर के एक्चुअली वो हमेशा प्रॉब्लम रेज किया करता था कि डैडी मेरे को दर्द हो रहा है, दर्द हो रहा है। एंड आई थॉट कि ये ऐसा ही नौटंकी कर रहा है, छोड़ो इसे। सो चलता रहता था। तो लाइक कभी कभार मैं इसे सेंटर पे भी लेके जाता हूँ। तो वहाँ पे एक बार लाइक करके मैंने मेरे सिटी के सेंटर पे भी मैंने विजिट किया, साथ में ये भी मेरे साथ में ही था। दैन आई थॉट कि ये कीप ऑन कंप्लेनिंग कि इसको स्टमक में दर्द हो रहा है, चलो इसका स्कैन कर लेते हैं। तो फिर उसका वहाँ पे हम लोगों ने स्कैन कर लिया। स्कैन कर लिया तो स्टोन तो डिटेक्ट हुआ, 4.5 mm का स्टोन तो डिटेक्ट हुआ, लेकिन उसके साथ में एक बहुत बड़ी लाइक यू नो कि एक प्रॉब्लमेटिक चीज़ जो बर्थ से होती है वो भी डिटेक्ट हुई। दैन वी वर सरप्राइज्ड कि ये जब भी उसका बर्थ हुआ तो उसने डॉक्टर ने हमारे को ये चीज़ बताया क्यों नहीं। सो फिर मैं भी थोड़ा सा बहुत ज़्यादा कंफ्यूज हो गया कि अभी ये चीज़ मैं घर पे बताऊँ नहीं बताऊँ, चलो मैं मेरे अंदर ही रखता हूँ कि देखते हैं क्या क्या है, क्या कैसे करना है। तो आई डिस्कस विद सर्जन। तो सर्जन ने बोला कि आप आओ बात करते हैं। बिफोर दैट आई ऑल्सो हैव सम मेडिकल प्रैक्टिशनर्स, उनसे भी मैंने कैजुअली बात किया कि ऐसा ऐसा एक ये इशू डिटेक्ट हुआ है। दैन दे सेड कि आप एक पीडियाट्रिक सर्जन का ओपिनियन ले लो। तो मैं आपको कुछ दिखाता हूँ। वहाँ से विजिबल होगा कि नहीं होगा नहीं मालूम, वर्ड चालू करोगे इस पर। इफ़ यू सी हेयर 1 2 3 दिस इज़ कंप्लीट एब्डोमेन पेल्विस का पूरा एक्सरे रिपोर्ट है सिटी का। सो इन दिस 4.5 mm का किडनी में स्टोन तो दिखाई दे रहा है, लेकिन उसके साथ में इसकी एक और प्रॉब्लम डिटेक्ट हुई है विच इज़ फ्रॉम द बर्थ अनडिसेंडेंट टेस्टिस। तो इसकी एक टेस्टी तो इसकी स्कॉटरम में थी, लेकिन दूसरी टेस्टी इससे बहुत दूर थी, इट वॉज इन स्टमक, ऊपर थी। सो डॉक्टर्स ने कम्प्लीटली डरा दिया था कि ये सर्जरी करना ही पड़ेगा, इसका कोई चांस नहीं है, ये नीचे नहीं आनी है और इसको नीचे ही लेके आना पड़ेगा। अगर ये नीचे नहीं लेकर के आए विदाउट सर्जरी करके तो ये खराब हो जाएगा। देन आगे चल करके काफ़ी कुछ प्रॉब्लम्स इशू हैं, हार्मोन्स के काफ़ी सारे इश्यूज हो सकते हैं। सो आई वॉज कम्प्लीटली टेंस। 10 तारीख को हम लोगों ने ये रिपोर्ट किया था, 14 दिन तक मैंने ये बातें मेरे अंदर ही रखी। दैन एक बार और फिर हम लोगों ने डिसाइड किया चलो लेट अस गो वन मोर, एक टेस्ट और कर लेते हैं, बिकॉज इसका जो क्लियरली और रिपोर्ट आती है वो रिपोर्ट आती है सोनोग्राफी में विथ मेजरमेंट्स एंड एवरीथिंग। सो हम लोगों ने फिर सोनोग्राफी का रिपोर्ट कराया। दैन सोनोग्राफी का रिपोर्ट कराते ही डॉक्टर ने मुझे फिर से डरा दिया, अभी तक आपने इसका सर्जरी नहीं कराया, इसको अभी और इंतजार मत करो, इमीडिएटली गो एंड मीट द सर्जन। सो दिस वॉज हैपन ऑन फ्राइडे। तो फ्राइडे दैन बीच में सैटरडे का मेरे को अपॉइंटमेंट मिला नहीं। दैन सडनली वाइफ ने फास्टिंग स्टार्ट कर लिया एंड आई हैव कम्प्लीटली फॉरगॉटन कि मेरे को भी लेना चाहिए था। आई वॉज फीलिंग वेरी गिल्ट कि ऑन रूटीन थिंग्स में आई फॉरगॉटन दिस इंपॉर्टेंट चैप्टर। तो लेने के बाद में आई वॉज फीलिंग कि प्रभु ये क्या हो रहा है, ये बच्चे तो आपका दिया हुआ दान है और इस दान के अंदर ऐसा कमी कैसे आ गया, ऐसा ये प्रॉब्लम इश्यूज़ क्यों आ रहे हैं। सो आई रिमेंबर द सेक्रीफाइस ऑफ द अब्राहम, प्रभु मैं तो उसके दूर दूर तक कहीं पे कुछ भी नहीं हूँ, तो मेरे साथ में ऐसा क्यों हो रहा है। तो ये सारी चीज़ें लेकर के हम लोग प्रार्थना कर रहे थे, प्रभु तेरी दी हुई ये दान है और इस दान में कोई भी कमी ना आज होनी है, ना कल होनी है, ना आने वाले कल में होनी है। सो ये सारी चीज़ें मैं आप ही को समर्पण कर देता हूँ। आपने जो करना है, जैसा करना है, सर्जरी करना है तो आपका है, नहीं करना है तो भी आपका है, ये आप ही को समर्पण है। तो अकॉर्डिंग टू दैट संडे को मैं आया नहीं था इंटेंशनली। आई सेड कि मेरे को टाइम नहीं मिल रहा है, मैं घर पे बैठ करके ही वचन सुनूंगा और मैं प्रार्थना करूंगा और मेरे को प्रभु से बात करनी है। उस टाइम पे मेरी ज़बरदस्ती थी, तो मैं घर पे ही बैठ करके प्रार्थना ही कर रहा था और मैं वचन भी सुन रहा था एंड देन प्रभु से मैं बात ही कर रहा था। तो मुझे एक वचन आ गया प्रभु के, तू डर मत, मैं तेरे साथ ही हूँ। मेरे घर पे फ्रेम है ये वचन, मेरी नज़र अचानक उसी फ्रेम पे पड़ी। देन आई गॉट एन कॉन्फिडेंस, ओके लेट्स नॉट स्केयर नाउ, प्रभु इच्छा पे छोड़ा है तो प्रभु संभाल लेगा। देन मंडे का हम लोगों ने अपॉइंटमेंट लिया था डॉक्टर का। मंडे का डॉक्टर का अपॉइंटमेंट लेने के बाद में आई मेट द डॉक्टर पीडियाट्रिक सर्जन, उनके पास जाकर के मिल के आया। उन्होंने अपॉइंटमेंट दिया 12:30 बजे का।
बट आई थॉट कि 1:30 बजे का अपॉइंटमेंट है, तो मैं 1:30 बजे तक वहाँ पे पहुँच गया. ही सेड कि आप लेट हो गए. बोला ओके, मैं लेट हो गया हूँ. तो ही सेड कि नहीं ठीक है, आई विल अटेंड. तो फिर थोड़ी देर बैठने के बाद में उसने हमको अटेंड किया. डॉक्टर ने प्रॉपरली इन्वेस्टिगेट किया. इन्वेस्टिगेट करने के बाद में डॉक्टर ने बोला आपको किसने बोला अनडिसेंडेंट टेस्टिस है, सारी चीज़ें प्रॉपर जगह पे है. एंड देन आई सेड कि ये डिटेक्ट कैसे हो रहा है कि एक ऊपर और नीचे कैसे आ रहा है. देन ही सेड कि ये मैकेनिज़्म ऐसा है. देन लिटरली मेरे ही अंदर आ गया, ऐसी चीज़ अंदर आ गई कि ये मैकेनिज़्म कैसा है, इसका इंजीनियर कौन है ये मैं जानता हूँ. इस मैकेनिज़्म का इंजीनियर कौन है मैं जानता हूँ, और ये कैसा मिराकल है ये भी मैं समझ रहा हूँ. तो आई सेड कि सर मेरे को नेगेटिव रिपोर्ट चाहिए. अगर आप बोल रहे हो सब कुछ ओके है तो मुझे नेगेटिव रिपोर्ट चाहिए कि सारी चीज़ें ओके है. इफ़ यू वांट एंड आई विल री स्कैन. और ये रिपोर्ट लेने के मैंने 2 बार रिपीट स्कैन भी किया था. एंड आई वॉज वेरी कॉन्फिडेंट बिकॉज मेरा ही सेंटर है और मेरे ही डॉक्टर्स हैं सारे. और दे वर लाइक कम्प्लीटली श्योर कि बाला सर आपको ये सर्जरी करना ही पड़ेगा. तो उसी हिसाब से देन आई रिक्वेस्टेड कि सर मेरे को नेगेटिव रिपोर्ट चाहिए. इफ़ यू वांट आई विल री स्कैन, और सोनोग्राफी भी मैं तो दोबारा रिपीट कर लेता हूँ. ही सेड नहीं उसकी कोई ज़रूरत नहीं है. ये टुक इन हैंड में लेकर के देखो ये दोनों भी टेस्टेड प्रॉपर जगह पे और आपको डरने की कोई चिंता है ही नहीं. दैन उन्होंने फिर मेरे को नेगेटिव रिपोर्ट भी दिया. पॉजिटिव रिपोर्ट है, दिस इज पॉजिटिव रिपोर्ट एंड दिस इज नेगेटिव रिपोर्ट. एंड दिस इज नेगेटिव रिपोर्ट कि उसका सारी चीज़ें एब्सोल्युटली फाइन. ये सारी रिपोर्ट लेकर के मैं फिर से मेरे रेडियोलॉजिस्ट से मिला था इन इवनिंग टाइम. एंड इवनिंग टाइम पे जब उसने फिर से स्कैन किया, ही ऑल्सो हैड शॉक कि सर ये 4 दिन पहले का स्कैन है और ये आज का स्कैन है, और इसमें कोई मूवमेंट नहीं है, ये केवल ये नीचे और ऊपर होती है. दिस इज ऑल्सो द मैकेनिज्म ऑफ बॉडी. लेकिन जिस वक्त स्कैनिंग हुआ था उस टाइम पे उसकी पोजीशन काफ़ी ज़्यादा ऊपर थी, विच वॉज कम्प्लीटली टेंशन वाली बात थी. लेकिन आज मैं इसको चेक कर रहा हूँ तो आपको घबराना कुछ भी नहीं है, एब्सोल्युटली फाइन, सारी चीज़ें अपनी जगह पे है. सो ग्लोरी टू लॉर्ड कि 2 दिन के अंदर इतना बड़ा डेवलपमेंट हुआ है. थैंक यू चर्च फॉर कंटिन्यूअस प्रेयर. थैंक यू. को धन्यवाद दीजिए. हालेलुया. आमेन आमेन. मैंने क्या कहा? प्रेयर कैन मूव माउंटेन्स. माउंटेन्स. पहाड़ों का हटाने का सामर्थ्य प्रार्थना में है. പർവ്വതങ്ങളെ മാറ്റാനുള്ള ശക്തി സഭയ്ക്കുണ്ട്, और कुछ बोलना बाकी? പ്രാർത്ഥനയ്ക്കുണ്ട്. इसके बाद में डॉक्टर ने बोला कि इनका हार्मोन्स का भी रिपोर्ट निकाल लो. देन आई सेड ठीक है मैं वो भी कर लेता हूँ. एंड आई वाज वेरी कॉन्फिडेंस कि रिपोर्ट नेगेटिव ही आएगा. शाम तक रिपोर्ट आया, वो भी कंप्लीट नेगेटिव आया. एंड एवरीथिंग इज परफेक्टली ऑल राइट. हालेलुया. आमेन. प्रेज लॉर्ड. प्रभु को धन्यवाद दीजिए. ദൈവത്തെ സ്തുതിക്കാം. कलीसिया के अंदर प्रभु ने बहुत बड़ा कामों कर रहे हैं. സഭയ്ക്കുള്ളിൽ ദൈവം വൻ കാര്യങ്ങളെ ചെയ്തുകൊണ്ടിരിക്കുന്നു. 3 गवाही आज हम सुना. 3 സാക്ഷ്യങ്ങൾ നാം ഇന്ന് കേട്ടു. मैं आज वचन बोलने का ऑर्डर दौड़ा इसलिए बदला. ഞാൻ ഇന്ന് വചനം പറയേണ്ട ഓർഡർ മാറ്റേണ്ട കാരണം, पहले गवाही के लिए समय इसलिए रखा. ആദ്യം സാക്ഷ്യത്തിന് സമയം കൊടുത്തത്. पहले हमें इस गवाही सुन ആമേൻ. के अपने ഹല്ലേലൂയ. विश्वास को दौड़ा ആമേൻ. बढ़ाना. ഹല്ലേലൂയ. നാം ഈ സാക്ഷ്യങ്ങൾ കേട്ട് നമ്മുടെ വിശ്വാസത്തെ വർദ്ധിപ്പിക്കണം. ഹല്ലേലൂയ. साधारण चमत्कार ആമേൻ. कलीसिया के अंदर हो रही है. അസാധാരണമായ അത്ഭുതങ്ങൾ സഭയ്ക്കുള്ളിൽ നടക്കുന്നു. अनयूजुअल मरकल है. അസാധാരണമായ മിറാക്കിൾസ്. जो टेस्टिस का पोजीशन आमेन. अलग था, हालेलुया. उस टेस्टिस को प्रभु ने क्या किया? पोजीशन में लाया. ടെസ്റ്റിസിന്റെ പൊസിഷൻ ആദ്യം മുകളിലായിരുന്നു, ദൈവം അവിടുന്ന് പൊസിഷൻ इसमें മാറ്റി एक പ്രോപ്പർ बात പൊസിഷൻ आपको കൊണ്ടുവന്നു. याद में रख. तो इस केस को थोड़ा अलग था. ഈ ഒരു പ്രശ്നമേ കേസ് തന്നെ बहुत ഡിഫറെന്റ് ऊपर ആയിരുന്നു. चला गया, मतलब ऊपर ही था बाय बर्थ. അത് മേഖലയിൽ പോയി എന്നർത്ഥം, ജനിക്കുമ്പോഴേ അത് മുകളിലായിരുന്നു. मैं विश्वास कर रहा हूँ. ഞാൻ വിശ്വസിക്കുന്നു. हम सुना बाला ब्रदर का हॉस्पिटल में, ही इज हैविंग हिज ओन हॉस्पिटल. നാം കേട്ടു ബാലഭദ്രന്റെ സ്വന്തം ഹോസ്പിറ്റലാണ്. अगर अपने पास खुद का हॉस्पिटल है तो हम क्या करेगा? നമുക്ക് സ്വന്തമായ ഹോസ്പിറ്റൽ ഉണ്ടെങ്കിൽ നാം എന്ത് चलो ചെയ്യും? सर्जरी करेगा ना. अपने हॉस्पिटल में सर्जरी हो रही है, अपने को क्या नुकसान होने ആമേൻ. वाला है? ഹല്ലേലൂയ. നമുക്ക് നമ്മുടെ സ്വന്തം ഹോസ്പിറ്റലാണല്ലോ, നമുക്ക് സർജറി ചെയ്യാമെന്ന് നാം He is ചിന്തിച്ചേക്കാം. having his own radiology center. സ്വന്തമായ റേഡിയോളജി സെന്റർ ഉണ്ട്. तो उसी में रेडियोलॉजी मतलब सोनोग्राफी, फिर क्या किया? सीटी स्कैन सब उसका खुद का सेंटर में किया. സോണോഗ്രാഫി, സിറ്റി സ്കാൻ എല്ലാം സ്വന്തം സെന്ററിൽ തന്നെ ചെയ്തു. जिसके पास है सब कुछ सुविधा है वो क्या करेगा? എല്ലാ ഫെസിലിറ്റീസും ഉണ്ടായിരുന്നു. അതുകൊണ്ട്
इलाज करने के लिए कोशिश करें, ട്രീറ്റ്മെന്റ് ചെയ്യാൻ ശ്രമിക്കാമായിരുന്നു. लेकिन जब विश्वास के साथ ആമേൻ, में प्रार्थना की, ഹല്ലേലൂയ. പക്ഷേ വിശ്വാസത്തോടെ കൂടെ പ്രാർത്ഥിച്ചപ്പോൾ मैं आज उसमें भी प्रार्थना की है. एक बात है, ഞാൻ ഇന്ന് രാവിലെയും പ്രാർത്ഥിച്ച ഒരു मैंने കാര്യമുണ്ട്. प्रार्थना किया ഞാൻ ഇങ്ങനെ പ്രാർത്ഥിച്ചു. तो मैं डॉक्टर से अधिक आपको विश्वास करता ആമേൻ. കർത്താവ്, ഞാൻ ഡോക്ടറെക്കാൾ ഉപരി നിന്നെ हूं. വിശ്വസിക്കുന്നു. मेरे जीवन में छोटे छोटे जो बीमारी आते हैं ना, कुछ समस्या आते हैं ഈ ना, ചെറിയ ചെറിയ രോഗങ്ങൾ കടന്നു വരുമ്പോൾ लास्ट 2 दिन में शरीर में कमजोर था. കഴിഞ്ഞ 2 ദിവസം ശാരീരികമായി ഞാൻ जब ക്ഷീണിച്ച हम അവസ്ഥയായിരുന്നു. शरीर में कमजोर बन जाते हैं, നാം ശരീരത്തിൽ ക്ഷീണിക്കുമ്പോൾ शैतान भी हमें पीड़ा देने के लिए बहुत कोशिश करेगा. പിശാച് നമ്മളെ ഉപദ്രവിക്കുവാൻ ശ്രമിക്കും. मैं बहुत कमजोरी के साथ में कुछ काम के लिए कल बाहर गया, ഞാൻ വളരെ ക്ഷീണത്തോടെ പുറത്ത് ചില കാര്യങ്ങൾ ചെയ്യാൻ बहुत കടന്നുപോയി. कमजोरी के साथ में गया. വളരെ വീക്ക്നെസ്സോടെ കൂടെ പോയി. सिर्फ 1 गिलास सुलेमानी काला चाय पी के गया. ഒരു ഗ്ലാസ് സുലൈമാനി ബ്ലാക്ക് ടീ दूध കുടിച്ചു इसलिए കൊണ്ടുപോയി. डाला नहीं क्योंकि मेरे स्टमक में बहुत डिस्टर्बेंस था, दूध इसलिए डाला. പാലിട്ടില്ല, കാരണം വയറ്റിനകത്ത് ഓൾറെഡി ഡിസ്റ്റർബൻസ് ആയിരുന്നു. तो उस 1 गिलास सुलेमानी से मैं गया, ഒരു ഗ്ലാസ് സുലൈമാനി കുടിച്ചുകൊണ്ട് ഞാൻ थकापन പോയി. मेरा शरीर में था, ഭയങ്കര വീക്ക്നെസ് ആയിരുന്നു. और जिस काम के लिए गया ഞാൻ ഏത് वो ജോലിക്കാണ് कुछ പോയത് काम हुआ नहीं. അതൊന്നും നടന്നില്ല. 15 मिनट का काम के लिए 15 മിനിറ്റിന്റെ 3 घंटा കാര്യത്തിന് उधर बैठा. 3 മണിക്കൂർ വെയിറ്റ് ചെയ്യേണ്ടി 3 വന്നു. घंटा बैठने के बाद में उस आदमी मुझे बोला, 3 മണിക്കൂർ വെയിറ്റ് ചെയ്തതിനു ശേഷം ആ വ്യക്തി എന്നോട് "साढ़े ഇപ്രകാരം പറഞ്ഞു, सोमवार को मैं आपका घर में आके करेगा." തിങ്കളാഴ്ച ഞാൻ നിങ്ങളുടെ വീട്ടിൽ വന്ന് ചെയ്തു मैं तो തരാം. इतना मतलब थक गया था, ഞാൻ വളരെ ക്ഷീണിതനായിരുന്നു. और जो हालेलुया जहां से मैं वापस आ रहा था, ഞാൻ മടങ്ങി വന്നപ്പം वो रेलवे स्टेशन से थोड़ा दूर चल के आना चाहिए था. ആ റെയിൽവേ സ്റ്റേഷനിൽ കുറച്ച് നടന്നു मुझे വരാനുണ്ടായിരുന്നു. ऐसे लगा मैं चल नहीं पाएगा. എനിക്ക് തോന്നി നടക്കാൻ സാധിക്കത്തില്ല എന്ന്. हालेलुया, उतना कमजोर था मेरा. അത്രമാത്രം ക്ഷീണമുണ്ടായിരുന്നു. फिर मेरा मम्मी को हॉस्पिटल में लेके जाना है. फिर मम्मी ये हॉस्पिटल मम्मी आज आ नहीं पाया, കൊണ്ടുപോകണമായിരുന്നു. मम्मी के लिए आप प्रार्थना कर रहे हैं, इसके लिए धन्यवाद. മമ്മി ഓർത്ത് നിങ്ങൾ പ്രാർത്ഥിക്കണം, മമ്മിക്ക് ഇന്ന് വരാൻ तो സാധിച്ചില്ല. मम्मी का डॉक्टर का अपॉइंटमेंट है, मैं लेट हो गया, इसलिए घर में आके मैं फिर 1 गिलास पानी भी पिया नहीं, सीधा मम्मी को लेके क्या किया, मतलब हॉस्पिटल में गया. മമ്മി ഡോക്ടർ അപ്പോയിന്റ്മെന്റ് ഉള്ളത് കൊണ്ട് വീട്ടിൽ വന്ന് വെള്ളം പോലും കുടിക്കാതെ ഞാൻ മമ്മീനെ കൊണ്ട് उधर भी ഹോസ്പിറ്റലിൽ क्या हो പോയി. गया मालूम है? അവിടെ എന്ത് मम्मी സംഭവിച്ചു? का जो जख्म डॉक्टर चेक करने के लिए डॉक्टर बोला, उनको बोलो मैं आके वो देखेगा, जख्म देखेगा. അവിടെയും മമ്മിയുടെ ആ ഒരു മുറിവ് നോക്കി ഡോക്ടർ പറഞ്ഞു, മമ്മിനെ വന്ന് നോക്കാമെന്ന് मम्मी को പറഞ്ഞു. एक कमरे में बिठाया മമ്മിയെ ഒരു റൂമിലിരുത്തി. और वो डॉक्टर बिजी हो गया, भूल गया. ആ ഡോക്ടർ ബിസിയായി मैं മറന്നുപോയി. खाना भी खाया नहीं, मैं इतना थका है, 2 घंटा मैं उधर खड़ा था डॉक्टर के लिए. ഞാൻ ഭക്ഷണം പോലും കഴിച്ചിട്ടില്ലായിരുന്നു. ഞാൻ വളരെ ക്ഷീണിച്ച അവസ്ഥയിലായിരുന്നു. मतलब मैंने मेरे जीवन में मैंने मुझे क्या समझ में आया मालूम है? ഞാൻ എൻ്റെ ജീവിതത്തിൽ എന്താ മനസ്സിലാക്കിയെന്ന് अगर പറയട്ടെ. हम कमजोर है तो शैतान ज्यादा हमें तकलीफ देने के लिए कोशिश करेगा. നാം ക്ഷീണിച്ച അവസ്ഥയിലാണെങ്കിൽ പിശാച് നമ്മൾ അതിന്റെ മേൽ ഒന്നും കൂടി ഉപദ്രവിക്കാൻ पीड़ा देने के लिए ശ്രമിക്കും. कोशिश करेगा. നമ്മെ വീണ്ടും छोटा ഉപദ്രവിച്ചുകൊണ്ടിരിക്കും. छोटा बीमारी जब आएगा, ചെറിയ ചെറിയ രോഗങ്ങൾ കടന്നു വരുമ്പോൾ हालेलुया, देखो एक सर दर्द आते तो थोड़ा विक्स लगाते, कोई ചെറിയൊരു തലവേദന വരുമ്പോൾ വിക്സ് ഇടും, कुछ एक गोली खाते. ചെറിയ മരുന്ന് लेकिन കഴിക്കും. एक सीरियस इशू आया तो പക്ഷെ ഒരു സീരിയസ് ഒരു ഇഷ്യൂ मैं बोलेगा കടന്നു इसके लिए विक्स गोली कुछ खाएगा नहीं, आप कुछ करो प्रभु. ഞാൻ പറയും വിക്സ് ഗോലി ഒന്നും കഴിക്കുന്ന ദൈവം നീ തന്നെ എന്തെങ്കിലും आज ചെയ്യുമാറാകണം. सुबह प्रभु से मैं बात कर रहा था, ഞാൻ ഇന്ന് രാവിലെ ദൈവത്തോട് ഇങ്ങനെ मेरे मन के अंदर സംസാരിക്കുമായിരുന്നു. ऐसे एक सोच आया, എന്റെ മനസ്സിനകത്തുള്ള ഒരു ചിന്ത अरे ഇങ്ങനെ डॉक्टर കടന്നു के पास വന്നു. जाओ ना, ഡോക്ടർ അടുക്കലേക്ക് പോകും, डॉक्टर के पास जाओ ना. ഡോക്ടർ അടുക്കൽ പോക്കോ. हालेलुया. तो मैंने क्या सोचा मालूम है? ഞാൻ എന്ത് ചിന്തിച്ചു? मेरा भरोसा डॉक्टर से अधिक Amen. मेरा सृष्टिकर्ता का ऊपर है. എന്റെ ആശ്രയം ഡോക്ടറെക്കാൾ ഉപരിയായി എന്റെ സൃഷ്ടികർത്താവിന്റെ Trust in മുകളിലാണ്. God more than hallelujah the medical science. ഞാൻ മെഡിക്കൽ സയൻസിനേക്കാൾ ഉപരിയായി ഞാൻ എന്റെ ദൈവത്തിൽ ആശ്രയിക്കുന്നു. क्योंकि यीशु ने इतना चमत्कारों अपने जीवन में ഹല്ലേലൂയ. किया. കാരണം യേശു ഇത്രമാത്രം അത്ഭുതങ്ങൾ നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ ചെയ്തിട്ടുണ്ട്. आज सुबह घर से निकलने से पहले ഇന്ന് രാവിലെ വീട്ടിൽ നിന്ന് ഇറങ്ങുന്നതിന് മുമ്പായി सांडी पिछले हफ्ते कोई कलीसिया में वचन दिया था, സാൻ ചേച്ചി കഴിഞ്ഞ ദിവസങ്ങളിൽ ഒരു സഭയിൽ तो ശുശ്രൂഷിച്ചിരുന്നു. उसका रिकॉर्डिंग में देख रहा था. അതിന്റെ റെക്കോർഡിംഗ് ഞാൻ ഇങ്ങനെ तो सांडी ने കേൾക്കുമായിരുന്നു. उनकी अनुभव बोल रहा था. സാൻ ചേച്ചി അനുഭവങ്ങൾ मैंने പറയുമായിരുന്നു. भी ऐसे सोचना शुरू किया, ഞാനും इങ്ങനെ ചിന്തിച്ചു क्या തുടങ്ങി. प्रभु इतना चमत्कार क्या आपने अपना जीवन में भी ആമേൻ. किया है? കർത്താവ് ഇത്രമാത്രം അത്ഭുതങ്ങൾ ഞങ്ങളുടെ ജീവിതത്തിൽ ചെയ്തിട്ടുണ്ടോ? कितना सुपरनैचुरल चमत्कार जीवन में अनुभव ആമേൻ. സൂപ്പർ നാച്ചുറൽ അനുഭവങ്ങൾ ദൈവം നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ ചെയ്തിട്ടുണ്ട്. हालेलुया. हालेलुया. कोई कोइंसिडेंस नहीं है, അതൊന്നും ഒരു കോയിൻസിഡൻസ് അല്ല. प्रभु ने स्पष्ट रूप में काम किया. ദൈവം പേഴ്സണലി അത് സ്പഷ്ടമായി അത് ദൈവം कोई അത്ഭുതങ്ങൾ chance ചെയ്തിട്ടുണ്ട്. नहीं है, कोई प्रोबेबिलिटी नहीं है. ഒരു അവസരങ്ങളും ഒരു സാധ്യതകളും ഇല്ലാത്ത सब സ്ഥാനത്ത് कुछ प्रभु ने उत्तर के काम किया. कितना ആമേൻ. चमत्कारों को എല്ലാം ദൈവം ഇറങ്ങി പ്രവർത്തിച്ച അനേക അനുഭവങ്ങളുണ്ട്. परमेश्वर के बच्चों में एक बात मैं बोलना चाहता ദൈവമക്കളെ, ഞാനൊരു കാര്യം പറയാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. हूं. हालेलुया. आप विश्वास करके നിങ്ങൾ വിശ്വസിച്ചുകൊണ്ട് प्रभु को एक मौका देगा तो ആമേൻ ദൈവത്തിൽ ഒരു അവസരം കൊടുക്കുവാണെങ്കിൽ हालेलुया, प्रभु आपका जीवन में चमत्कार करे. ദൈവം നിങ്ങളുടെ ജീവിതത്തിൽ അത്ഭുതങ്ങൾ ചെയ്യും. मैंने कल ऐसे सोचा, ഞാൻ ഇന്നലെ ഇങ്ങനെ ചിന്തിച്ചു. जब मेरा
सेवकाई के शुरुआत में എൻ്റെ ശുശ്രൂഷയുടെ ആരംഭ ദിവസങ്ങളിൽ मेरा हाउसिंग लोन में इतना दिक्कतों में आ गया, എൻ്റെ ഹൗസിംഗ് ലോണിൽ ഒരുപാട് പ്രശ്നങ്ങൾ കടന്നു വന്നിരുന്നു. इतना मतलब नोटिस आता था बैंक से, നോട്ടീസ് കണ്ടിന്യൂസ് ആയിട്ട് വന്നുകൊണ്ടിരിക്കുമായിരുന്നു. और उसको क्या बोलते हैं, ऑक्शन होने का, नीलामी होने का नोटिस आते था. അത് ഓപ്ഷനിൽ പോകാനുള്ള നോട്ടീസ് വരുമായിരുന്നു. उस बैंक मैनेजर को मैंने जाके कहा, ആ ബാങ്ക് മാനേജറിനോട് ഞാൻ പോയി പറഞ്ഞു, मेरा प्रभु मेरे लिए प्रबंध करके देने वाला. എൻ്റെ ദൈവം എനിക്ക് വേണ്ടി കരുതുന്ന उसको ദൈവം. मजाक लगा, അവന് തമാശയായി बहुत തോന്നി, जोर से हंसा. ചിരിച്ചു. उन्होंने अंग्रेजी में कहा, ഇംഗ്ലീഷിൽ ഇപ്രകാരം പറഞ്ഞു, the bank cannot believe it. ബാങ്കിന് ഇത് വിശ്വസിക്കാൻ आप जो പറ്റില്ല. बोल रहे बात है ना, बैंक विश्वास नहीं कर पाएगा. ബാങ്ക് ഇത് വിശ്വസിക്കാൻ कुछ പറ്റില്ല. महीने के अंदर കുറച്ച് മാസങ്ങൾക്കുള്ളിൽ पूरा लोन अमाउंट पेंडिंग अमाउंट नहीं है, എല്ലാ ലോൺ पेंडिंग അമൗണ്ട് EMI नहीं है, പെൻഡിങ് EMI जितना അല്ല. मेरा लोन अमाउंट था पूरा भर के मेरे ആമേൻ, डॉक्यूमेंट्स ഹല്ലേലൂയ, मैंने वापस लिया. ഹല്ലേലൂയ. മുഴുവൻ ലോൺ അമൗണ്ടും കംപ്ലീറ്റ് ആയിട്ട് और ചെയ്തു. मैंने कहा, my documents God തിരിച്ചു provided വാങ്ങി. me. എന്നിട്ട് പറഞ്ഞു, എൻ്റെ ദൈവം എനിക്ക് വേണ്ടി കരുതി. मैं कल शाम को इसे सोच रहे ഞാൻ था, ഇന്നലെ വൈകിട്ട് ഇങ്ങനെ ചിന്തിച്ചു, प्रभु अगर ദൈവമേ, उस बैंक के लोन था तभी, उस जो नीलामी के ऑक्शन का नोटिस आ रहा था तभी, ആ ലോണിന്റെ ഓപ്ഷന്റെ നോട്ടീസ് വന്ന ആ സമയത്ത്, जब्ती नोटिस है, ജപ്തി अगर നോട്ടീസ് उस വന്ന बड़ा സമയത്ത് रास्ता मेरे लिए नहीं खोला तो ആ വലിയ വഴി എനിക്ക് വേണ്ടി തുറന്നില്ലായിരുന്നു क्या എങ്കിൽ होने वाला था? എന്ത് സംഭവിക്കുമായിരുന്നു? शायद मेरा घर है ना, हालेलुया, नीलामी होने वाला था. എൻ്റെ വീട് ജപ്തി, ലേലം നടക്കുമായിരുന്നു. ലേലം ऐसे मैं auction-ല് सोचा, പോകും. लेकिन प्रभु ने वो रास्ता खोला. പക്ഷെ ദൈവം ആ വഴി ഒരുക്കി. वो रास्ता भी असंभव था. ആ വഴിയും അസാധ്യമായിരുന്നു. असंभव को संभव करने ആമേൻ. वाला परमेश्वर. അസാധ്യങ്ങളെ സാധ്യമാക്കുന്ന ദൈവം हालेलुया. हालेलुया. मेरा जीवन में काम किया. എൻ്റെ ജീവിതത്തിലും ചെയ്തു.